ज्याला जोडायचे माहीत आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडत नाही, मग ती नाते असोत वा माणसं. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतं, पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो. संघर्षाचा मार्ग कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारं कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. तयार होण्यासाठी वेळ घेतात, पण तुटताना मात्र अजिबात वेळ घेत नाहीत. मग ते मातीचं भांडं असोत किंवा एखादं नातं. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागते. चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून रोखू शकतो. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूनी निभावली तरच चांगली राहतात. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.